श्री मलंगगडावर माघी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी मच्छिंद्रनाथाच्या समाधीचे दर्शन घेतले। हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट अशा घोषणा देत ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी गडावर कूच केले। भगव्या टोप्या, भगवी उपरणे व भगवी वस्त्रे यामुळे सारेच वातावरण भगवेमय झाले होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी सारे वातावरण भारून गेले होते। मलंगगडाच्या पायथ्याशी येणाऱ्या भाविकांसाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता। येणाऱ्या प्रमुख गटनेत्यांचे, कार्यकर्त्यांचे नाव घेऊन जाहीरपणे स्वागत करण्यात येत होते। वाहतूक व्यवस्थेच्या नावाने गडापासून 1 किलोमीटर अंतरावरच वाहने अडवण्यात येत होती, तरीही सारे शिवसैनिक खांद्यावर भगवे ध्वज घेऊन मलंगगडावर येत होते। सकाळी गडावर पालखी नेण्यात आली। दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मलंगगडावरील समाधी स्थळावर गंधलेपण, पूजा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले। पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रकाश पाटील आदी मंडळी यंदा प्रथमच हेलिकॉप्टरने गडावर आली। शिवसेनेचे विजय साळवी, विश्वनाथ भोईर, डोंबिवलीचे भाऊसाहेब चौधरी, उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी, बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यासह कल्याण, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पालघर, वसई, रायगड आदी भागातून अनेक शिवसैनिक गडावर आले होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज।